कर्जत मार्गे बेलापूर बस सेवेचा दिमागदार शुभारंभ। भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांच्या पाठपुराव्याला यश। कर्जत येथून बेलापूर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या 49 क्रमांकाच्या बस सेवेचा शुभारंभ सुनील गोगटे यांच्या हस्ते अनेक मान्यवर व बस व्यवस्थापक अधिकारी वर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला। त्याप्रसंगी स्थानिक नागरिकांसह प्रवासी वर्गाकडून गोगटे यांचे विशेष कौतुक करण्यात आले। शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कर्जतमध्ये फायर ब्रिगेड कार्यालयाच्या समोर कर्जत बेलापूर बस सेवेचा दिमागदार शुभारंभ पार पडला। त्यामुळे नव्याने कर्जतवरून बेलापूरला जाणाऱ्या बस सेवेचा अधिक प्रमाणात फायदा हा कर्जत, मुद्रे, नानामास्तर नगर, गुरुनगर, दैवली आणि अमराई परिसरातील नागरिकांना होणार आहे। त्यामध्ये विशेषतः विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा दिलासादायक ठरणार आहे। या कार्यक्रमासाठी किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे, जिल्हा सचिव रमेश मुंडे, कर्जत शहर भाजप मंडलाध्यक्ष राजेश लाड, शंकर थोरवे, मिनेश मसने यांसह महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। इथे आपल्याला सांगू इच्छितो की इथे टाइम टेबल लावलं जाईल। आपल्याला दिवसभरामध्ये सकाळी 6:30 ते रात्री 10 पर्यंत 32 फेऱ्या परिवहन विभागाच्या आहेत। रविवार आणि फक्त नॅशनल हॉलिडे जेव्हा असेल तेव्हा 24 फेऱ्या आहेत। त्यामुळे या सेवेचा जास्तीत जास्त कर्जतकरांना फायदा होईल, देवलीकरांना फायदा होईल अशी आशा व्यक्त करून या ठिकाणी कर्जत ते नवी मुंबई बेलापूरपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या माध्यमातून जी पूर्वी कर्जतला सुरू होती, परंतु पलीकडे बस डेपोमध्ये जाताना या कर्जतच्या मोठ्या भागातल्या नागरिकांना त्या ठिकाणी पलीकडचा ट्रॅक ओलांडून जाऊन खूप सारं अंतर पडायचं आणि वाढतं कर्जत, वाढतं नागरिकीकरण, खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं पनवेल, नवी मुंबई, मुंबईपर्यंत मुंबईकडे या माध्यमातून जात असतात। आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ही चांगली अशी सेवा साहेब या ठिकाणी आपण गेल्या वर्ष 1.5 वर्षापासून करत आहात। परंतु या सेवेला अजून चांगलं असं या ठिकाणी रूप आमचे पक्षाचे नेते सुनीलजी गोगटे यांच्या चांगल्या अशा प्रयत्नांनी या ठिकाणी ही सेवा मुद्रेच्या या मुद्रेश्वर मंदिरापर्यंत चौकामध्ये येऊन आली आहे। खरं तर सुनीलजी प्रत्येक विधायक कामामध्ये आपलं योगदान कर्जतकरांसाठी देत असतात आणि त्यांच्या चांगल्या कामाच्या माध्यमातून नेहमीच त्या ठिकाणी कर्जतकरांना ज्या ज्या काही अत्यावश्यक गोष्टी असतात त्या होण्यासंदर्भात त्यांचा मनापासूनचा प्रयत्न असतो। त्यामुळे जर सुनीलजींना सुद्धा आपल्या नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि ही सेवा अधिक चांगल्या प्रकारे प्रवासी सेवेच्या माध्यमातून ती जास्तीत जास्त सेवेपर्यंत होईल। आपला उपक्रमसुद्धा फायद्यामध्ये राहील हे सुद्धा आपण बघावं आणि नागरिकांनाही चांगली सेवा मिळावी आणि दैवलीपासून ते अगदी कोपऱ्यापासून ते पूर्ण हा परिसर हे अतिशय सहजपणानं पलीकडच्या गुंगे भेसळकडनं जाऊन मग ते नवी मुंबईपर्यंत जातील अशी चांगली सेवा सुरू केल्याबद्दल आपल्या सर्व अधिकारी वर्गाचा मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो आहे की आज ज्याची सोय आपल्याला व्हायला हवी, त्या बस येऊन आपली पलीकडूनच जायची, परंतु आज ट्रॅफिक आणि याचा सगळं हे विचार केला तर ते मला असं वाटतं योग्य ह्या ठिकाणी आज त्या थांब्याचं उद्घाटन आपण करत आहोत। आज एक तर सुनीलजी आपलं करावं तेवढं कौतुक थोडं आहे। सुनीलजी साहेबांचं नेतृत्व आहे आमचं कर्जतमधलं, तर काही ना काहीतरी कर्जतच्या जनतेची सेवा व्हावी, काहीतरी जनतेला त्याचा उपयोग व्हावा, फायदा व्हावा, विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, अशा प्रकारचं काही ना काहीतरी ते करत असतात। आज कर्जतमधून जाणारे विद्यार्थी पनवेल असेल किंवा खारघर ह्या परिसरामध्ये कॉलेजच्या माध्यमातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा एक चांगल्या प्रकारची सोय ह्या माध्यमातून होणार आहे। इथे एकतर सुनीलजी आपल्याला कायमस्वरूपी थांबा जनतेला समजेल असं केलं पाहिजे। खरं मला वाटतं मार्केट यार्डच्या तिकडे काहीतरी एक स्टँडचा काहीतरी एक बोर्ड लावला होता याची सोय, परंतु ट्रॅफिक आणि याची व्यवस्था जर बघता तर तो आजचा हा योग्य आपण इथे केलेला आहे। भविष्यात जर डबल आपला तो ब्रिजची व्यवस्था झाली तर त्याचा थांबा आपण ह्या ब्रिजच्या पलीकडे मार्केट यार्डच्या तिकडे केले तर त्या पलीकडच्या जनतेला त्याचा चांगला फायदा होईल। आज अतिशय चांगली सेवा आपण आमच्या कर्जतकरांना उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपलं नवी मुंबई महानगरपालिका यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सुनील